आता उपोषण सोडूनच आंदोलन आहे 2024 जवळ झाला. तेच आंदोलन आहे मेन. त्याचं त्याची वेळ पूर्ण द्या. काल सुट्टी घ्यायची नव्हती, सुट्टी घ्यायची. त्रास पण खूप होता. आता पहिल्यासारखं शक्य होत नाही. निवड करणं सारखं आलेलं जावं लागतं, त्यांचं जायला लागतं, ती आलेलं नाही जायला. आता परत दौरी सुरू झाली ना 7 तारखेला. संघर्ष उद्योग मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय राजू शेट्टी साहेब या ठिकाणी पोहोचले. काय चर्चा झाली आणि चर्चेतून काय म्हणजे खरं तर मी आज त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी म्हणून आलेलो होतो. परंतु चळवळीतली माणसं एकत्रित आल्यानंतर केवळ तब्येतीचीच चौकशी केली असं म्हणणं चुकीचं होईल. सामाजिक, आर्थिक, राजकीय विषयावर तसं मराठी माणूस एकत्र आल्यानंतर गप्पा होतच असतात, त्या पद्धतीनं झाल्या. आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय की जो महाराष्ट्रातला नाहिरे वर्ग आहे, जो कष्ट करणारा वर्ग आहे, ज्याला घाम येतो, अशांना एक आवाज देण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांच्याच माध्यमातून चालू आहे. बघू एखाद्या वेळेस यश येईल सुद्धा. काय राजकीय दृष्ट्या काही म्हणजे झालं बोलणं? अशी बरीचशी चर्चा झाली, परंतु असा निर्णय काही झालेला नाही, पण लवकरच कदाचित निर्णय होऊन जाईल. म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील काय भेटीतून? याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना आता इतकी वाईट अवस्था झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या होणारा राज्य कुठला असेल तर ते महाराष्ट्र आहे. दररोज साधारणपणे 13 आत्महत्या होत आहेत. हे चित्र भयावह आहे आणि ह्याचं कारण हा सगळा जो काय शेतकरी वर्ग आहे त्याच्यावर हे दारिद्र्य लादलेलं आहे आणि ते सरकारच्या धोरणामुळे लादलेलं आहे. बरं, मराठा आंदोलकांच्या आत्महत्या होतात याच्याकडे कसं पाहता आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे? कारण मराठा समाजामध्ये सुद्धा आत्महत्या होत आहेत. कारण सर्वाधिक मराठा समाज हा शेती करतो. मग शेतीच तोट्यात आल्यानंतर मग शेती करणारा शेतकरी आत्महत्या करतोय म्हणजे मराठा समाजातले लोक आत्महत्या करणारच. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे का? काय भूमिका आहे ही पहिल्यापासून सगळ्यात आधी 2011 साली लोकसभेमध्ये मागणी करणारा माणूस मी आहे.